आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे। कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार याची चर्चा होतीये। अशातच एका वरिष्ठ नेत्यानं आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचं जाहीर केलंय। गेल्या 1.5 वर्षांपासून मी प्रचाराला सुरुवात केली आहे। तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की लोकसभेसाठी कामाला लागा, त्यामुळे पक्षप्रवेश ही गोष्ट माझ्यासाठी दुय्यम गोष्ट आहे। मीच महायुतीचा उमेदवार असं शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलंय। पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते। अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली होती। वर्षा बंगल्यावर अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना शिरूरची जागा आमची आहे, आढळराव पाटील यांना आमच्याकडे उमेदवार म्हणून द्या अशी मागणी केली। मात्र मुख्यमंत्र्यांनी मला शेवटचा प्रयोग करू द्या असं सांगितलं। मंचरलाच अजित पवार यांच्या 4 तारखेच्या सभेत माझा प्रवेश होणार होता असं आढळराव पाटील म्हणाले। सगळ्यांची एकत्रित नाव जाहीर करू, त्यावेळी माझं नाव जाहीर करण्यात येणार आहे। मी राष्ट्रवादीत जाणार, यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असणार। नाराज असताना कोण काय बोललं यापेक्षा आता तिन्ही पक्ष एकत्र आहेत, त्यामुळे पाठीमागचं विसरायचं असतं। पक्षप्रवेश ही दुय्यम गोष्ट, मी महायुतीचाच उमेदवार आहे असं आढळराव पाटलांनी जाहीर केलंय। महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश केला, याला पक्षप्रवेश म्हणतात। मात्र मी महायुतीचाच उमेदवार आहे, महायुतीमध्ये असल्यामुळे माझा पक्षप्रवेश होईल असं म्हणण्यापेक्षा उमेदवार अदलाबदली म्हणता येईल। दोन्ही पक्षाला वाटलं की पक्षप्रवेश करणं गरजेचं आहे, तर तसं जाहीर होईल। मतदारसंघ नावे 2 दिवसात जाहीर होण्यापेक्षा शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवार आहे हे महत्त्वाचं आहे असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जाहीर केलंय। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।